नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. खरं तर पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि इथे दरवर्षी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. परंतु आता सध्या पंढरपूरचा जो लाडू प्रसादचा विषय आहे तो सध्या विधिमंडळाच्या पटलावर आल्यामुळं अचानक पंढरपूर पुन्हा एकदा वारी नसतानाही चर्चेत आलेलं आहे. आणि पंढरपूरची जी विश्वस्त मंडळ आहे ते पण त्याचा कालावधी संपून 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु अद्यापही हे नवीन विश्वस्त मंडळ किंवा प्रशासक इथं आलेलं नाही. या संदर्भातच पंढरपूरचे ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे यांनी काही भूमिका मांडलेली आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय म्हणणं आहे तुमचं, की विश्वस्त मंडळासंदर्भात पहिल्यांदा काय म्हणणं आहे. तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही सन 2017 साली स्थापन झालेली आहे, परंतु ती अद्याप सुद्धा कार्यरत आहे. ज्याप्रमाणे या राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर बरखास्त करण्यात आल्या आणि त्यांच्या तिथं प्रशासकामार्फत कामकाज सुरू केलं. मग यांचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासक काही इथं कमी आहेत का महाराष्ट्र सरकारकडे? प्रशासक इथं कार्यकारी अधिकारी उपलब्ध असताना विनाकारण या वादग्रस्त मंदिर समिती सदस्यांना हे सतत वादग्रस्त ठरतात. या नात्या टेंडर प्रक्रियेमध्ये तर फ्रॉड करतात. भाविकांना सोयी सुविधा देण्यावरून तरी काहीतरी वादग्रस्त विषय निर्माण होतात. मंदिरातील ते सोने का पितळ दागिने घाळ प्रकरण असेल, यापूर्वी भाविकांना मंदिराच्या बाहेर काढलं गेलं, ते प्रांताधिकारी गजानन गुरव यांची वादग्रस्त कारकीर्द वादग्रस्त ठरली. अशा या अनेक कारणास्तव बुंदी लाडू प्रसादाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठा लाट केलेला भ्रष्टाचार, की जी नाशिकची संस्था काम करत होती, जी चुकीची संस्था, अकार्यक्षम संस्था, यांच्या प्रांताधिकारी तत्कालीन कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि गैनाथ महाराज आवशेकर सहअध्यक्ष व काही मंदिर समितीच्या सहकार्याने ती संस्था कार्यरत झाल्यानंतर आषाढी वारी 2022च्या त्यांना निविदा बुंदी लाडू प्रसादाचं दिल्यानंतर लगेचच पहिल्या 8 दिवसातच त्या अन्न व औषध प्रशासन विभाग असेल, तो वजन मापी विभाग असेल व इतर अन्य विभागांनी त्यांच्यावर छापेमारी करून त्यांची चोऱ्या पकडल्या होत्या. चोऱ्या पकडून सुद्धा या मंदिर समितीने त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, कारण प्रांताधिकारी गजानन गुरव यांचे व त्या संस्थेचे आर्थिक साठेलोटे होते. कार्यकारी अधिकारी म्हणून ते पदावर होते. अतिशय पदाचा गैरवापर करून या मंदिर समितीनं त्यांना 1 वर्ष तब्बल पाठीशी गाठलं आणि त्यामुळे एवढा मोठा कर झाला की भाविकांच्या जीवाशी खेळ होईल इतपत लाडू प्रसादाची गुणवत्ता घसरली. त्याचा जो अहवाल BSG असोसिएट्स पुणे यांनी राज्याच्या विधिमंडळामध्ये सादर केलेला आहे, तो विधिमंडळाचा अहवाल आज गाजतोय. पंढरपुराच्या देवस्थानची प्रतिमा या विठ्ठल मंदिराच्या मंदिर समितीच्या काही सदस्यामुळं व अध्यक्षामुळं बदनाम मंदिर होतंय. ही मंदिर समिती बरखास्त केली पाहिजे, की ज्यांची मुदतच संपलेली आहे. ही मंदिर समिती बरखास्त केली पाहिजे आणि पुन्हा हे यापैकी एकही सदस्य पुन्हा फेरनियुक्तीमध्ये कुठं आले नाही पाहिजेत ह्याची सरकारनं खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं लेखी मागणी केलेली आहे. आणि जर ही 1 जानेवारीपर्यंत यांनी मंदिर समिती बरखास्त नाही केली तर विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी समोर आम्ही भाविकासह आम्ही उपोषणाला बसू. त्यावेळी आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. खरं आता जो लाडू प्रसादचा जो विषय पटलावर आलेला आहे आणि तो गाजतोय, परंतु मंदिर समितीचं असं मत आहे की लाडू प्रसादाचं टेंडर आम्ही रद्द केलेलं आहे त्याच संस्थेचं, आणि आता स्वतः मंदिर समिती लाडू निर्माण करते, बनवते, आणि त्यामुळं आता सध्या ते लाडू ओके आहेत, सगळे चांगले आहेत. त्याच्यामध्ये बी सुद्धा भाविकाची प्रचंड मोठी फसवणूक होती आहे. मंदिर समिती जर आज बोलत असेल की आम्ही त्या संस्थेचा ठेका, गैरवर्तन करणाऱ्या, गैर काम करणाऱ्या संस्थेचा आम्ही ठेका रद्द केला, आम्ही स्वतः लाडू प्रसाद बनवतोय, याच्यामध्ये तर प्रचंड मोठी भाविकांची फसवणूक होऊ लागली. ती कशी सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये विठ्ठल मंदिर समितीला लाडू प्रसाद या सेक्शनमध्ये 2017 पर्यंत सुमारे वर्षाला 70 ते 80 लाख रुपयाचा तोटा झालेला आहे. ते ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे. त्याचे ताशेरे उद्या कदाचित बसतील. 2018 ते 20 या कालखंडामध्ये ज्यावेळी एका महिला संस्थेकडं काम होतं मंगळवेढ्याच्या, त्यांच्याकडून वर्षाला मंदिर समितीला 60 ते 70 लाख रुपयाचा नफा मंदिर समितीच्या तिजोरीमध्ये भरणा करण्यात आले आहे. हे ऑन रेकॉर्ड कायदेशीर रेकॉर्ड त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
आणि आमच्याकडे आहे. आणि 2021-22ला ही परत सिस्टीम बदलून चुकीच्या संस्थेकडे कामकाज आर्थिक साठवलेटे करून देण्यात आलं आणि त्यांना लोकांचा उद्रेक झाल्यानंतर काढून टाकलं. मंदिर समिती आज स्वतः लाडू बनवते म्हणते, परंतु या मंदिर समितीला पुन्हा या 7-8 महिन्यामध्ये त्यांना 60 ते 70 लाख रुपयाचा तोटा झालेला आहे. हे भाविकांच्या खिशातून भरावे लागणार आहेत. ह्याची भुर्दंड भाविकाला बसणार आहे. ह्याची सुद्धा भाविकांनी लक्षात घेतलं पाहिजे. सरकारने याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे की आम्ही स्वतः बनवतोय ना आमचा प्रसाद गुणवत्तेचा आहे हे म्हणणारे लोक 60 ते 70 लाख रुपये वर्षाला तोटा पुन्हा करत आहेत. म्हणजेच कार्यपद्धती काहीतरी चुका लागलेली आहे, पुन्हा चुका लागलेली आहे. याकडे आपलं लक्ष वेधणं आवश्यक आहे. नक्कीच. एकंदरीतच पंढरपूरच्या मंदिर समितीचा लाडू प्रसादाचा जो विषय सध्या गाजतोय त्यामुळं खरं तर पंढरपूरच्या जे काही पवित्र प्रतिमा आहे ती मलिन होत आहे आणि त्यामुळं या मंदिर समिती अकार्यक्षम मंदिर समितीचे सदस्य जे आहेत त्यांना बरखास्त करून ते बॉडीज बरखास्त करून नवीन बॉडी नेमावी अशी मागणी खडतरे साहेबांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सर, सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.